यात पुढची बातमी, मतदान अचानक का वाढलं असं संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केलाय। मतदान कुणी केलं हे जाहीर करायला वेळ का लागला असं देखील राऊत म्हणतात। तर कुठली तरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगावर दबाव टाकते असं म्हणत यावेळेस संजय राऊत यांनी यंत्रणांवर देखील हल्लाबोल केला। 11 दिवसांनी आकडेवारी निवडणूक आयोगाने माती खाल्ली असं म्हणत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर देखील यावेळेस निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीस यांच्याकडे काही गोपनीय अशी माहिती नाही, स्फोट करावा अशी कोणती गोष्ट नाही। फडणवीस आता स्फोटक राहिलेले नाही। फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाही। तेच चराट आणि तेच दळण आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर आरोप खोटे, या पलीकडे ते काहीही करू शकत नाही। बरं, एक वेळ गृहीत धरा उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलले असतील, त्यात गौप्यस्फोट कसला आहे? याच्यामध्ये गौप्यस्फोट काय आहे? तुम्ही मुख्यमंत्री व्हा, हा गौप्यस्फोट आहे? अहो, मोदी आणि शहांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं नाही, तिथे आम्ही कोण देणार? नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुमच्या पक्षाने जिकडे तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही, मुख्यमंत्रीपदाला एक समजलं नाही, नंतर तिथे आम्ही तुम्हाला काय मुख्यमंत्रीपद देणार? तसं काय फोन वगैरे झाला होता का नाही? तसा फोन वगैरे काय फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा झाला होता? कशा करता ते फोन करतील? बघा, देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसापासून बहकल्यासारखे बोलत आहेत। याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या जमीन त्यांच्या पायाखालून सरकते पूर्णपणे। ते लोकसभा हरतायत, ते राजकारण हरतायत या राज्याचं, उद्याच्या विधानसभा हरणार आहेत। ज्या प्रकारचं राजकारण फडणवीसांनी महाराष्ट्रात सुरू केलं, ती तलवार त्यांच्यावरच उलटते आहे आणि त्या भयातून हे अशा फटाके, ते काय म्हणतात ना, स्फोट नाही, लवंग्या फटाक्या फोडत आहेत। लोक फार गांभीर्याने घेत नाहीत महाराष्ट्रात त्यांच्याकडे।